तुम्ही पण कधी कोणावरती प्रेम केलं असेल ना, तशीच एक आज स्टोरी मी घेऊन आलेली आहे. खूप युनिक आहे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी तुमची फ्रेंड दीपाली, म्हणजेच गप्पा गोष्टीमधली दीपाली, जे नवीन नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. आज एक अशी नवीन स्टोरी आपण घेऊन आलेलो आहोत. ती पहिली मी कधीच नाही सांगितलेली, ती आज सांगणार आहे. ती आहे एक लव्ह स्टोरी. हो, नक्कीच. म्हणजे आजची लव्ह स्टोरी अशी आहे की जी एका आर्मी मॅनची लव्ह स्टोरी आहे. चला तर मग आपण न वेळ घालवता स्टोरीला सुरुवात करूया. तर एक आर्मी मॅन असतात आणि खूप सुंदर हँडसम वगैरे असतात. 25-26 वय असेल त्यांचं. तर त्यांच्या घरी असं होतं की त्यांना एक भाऊ असतो, म्हणजे चुलत भाऊ असतो. त्याचं लग्न झालेलं असतं आणि त्याची जी बायको असते ती त्याची खूप चांगली, म्हणजे वहिनी असते आणि ती चांगली फ्रेंड असते त्यांची. आजकाल तुम्हाला माहितीच आहे कसं असतं ते. त्याच्यामुळे ती त्याच्यासोबत खूप छान गप्पा मारायची वगैरे. पण एक दिवस असं होतं की तिचा ना फोन वाजतो. तो सुट्टीवर आलेला असतो. त्यांना ना सुट्टी होती, म्हणजे म्हणतात ना त्यांना वर्षातून अशा सुट्ट्या असतात, तशा त्या स्वतःच्या वॅकेशनवर होते. आणि वॅकेशनवर होते तेव्हा ते त्याच्या भावाच्या घरी होते. तर तेव्हा त्यांच्या वहिनीचा फोन वाजतो आणि चुकून ते त्यांची वहिनी काही कामात असल्याकारणाने ते स्वतःचा त्यांचा फोन उचलतात. आणि उचलल्यावर तिकडून त्यांची जी वहिनी असते, त्यांची एक चुलत बहीण असते, तिने त्यांना कॉल केलेला असतो वहिनीला तिच्या. तर ते उचलतात तो कॉल. त्यांना माहीत नसतं की पुढून कोण बोलणार आहे. फक्त फोन उचलल्यानंतर ती बोलायला सुरुवात करते. तिला वाटतं की तिच्या दिदीनेच फोन वगैरे उचलला आहे वगैरे. आणि अक्षरशः तिचा फोनवरचा जो आवाज ऐकून ते इतके भारावून जातात. म्हणजे त्यांना समजतच नाही किती गोड आवाज आहे, किती छान आहे. अक्षरशः तेव्हाच ते तिच्या प्रेमात पडतात. मग त्यांना जे विश्वास बसत नाही. पण कोणाच्या फोनवर बोलणं चुकीचं आहे म्हणून ते आपल्या वहिनीला बोलवतात आणि सांगतात की तुमचा कॉल आलेला आहे. तर त्या ज्या प्रकारे बोलत असतात आणि त्यांच्या बहिणीचे रिस्पॉन्स वगैरे बघून त्यांना खूप आवडतं ती जी बोलत असते. मग त्यानंतर ज्या वहिनी त्यांची फोन वगैरे ठेवते. पण त्यांचं ना धाडस होत नाही त्यांना विचारायचं की तुम्हाला कोणाचा कॉल आलेला वगैरे. मग शेवटी बोलता बोलता ते विचारून घेतात की कोण आहे वगैरे. मग तिची जी वहिनी असते तर त्या सांगायला सुरुवात करतात की माझी चुलत बहीण आहे, खूप छान आहे, सुंदर आहे आणि चांगला अभ्यास करते. तर ती कॉलेज स्टुडंट असते आणि त्याच्यामुळे तिला लग्न हा विषय तिच्या डोक्यात नसतो. तिला फक्त लग्न करायचं हे जरी बोललं तरी पण ती खूप फाट चिडायची. आणि हे त्याला जेव्हा समजतं तर म्हणजे प्रेम वगैरे असा काही प्रकारच नव्हता त्या मुलीच्या बाबतीमध्ये. तिला फक्त स्वतःचं फ्युचर दिसत होतं. हे त्यांना समजलं तेव्हा ते डिसअपॉइंटेड झाले होते थोडेसे. पण हरकत नाही. पण स्टोरीमध्ये ट्विस्ट असा आहे की त्यांनी तिला न बघताच तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केलं. फक्त म्हणजे त्यांची जी वहिनी होती तिच्या तोंडून तिचं जे काही वर्णन ते ऐकत होते त्याच्यावरतीच ते प्रेम करायला लागले. अक्षरशः असं होत होत 1-2 वर्ष होतात. पण ते काही स्वतःच्या वहिनीला सांगत नाहीत की बाबा माझं तुमच्या चुलत बहिणीवरती प्रेम आहे वगैरे. म्हणजे बघा ना, आजकालच्या युगामध्ये माणसं चेहरा बघितल्याशिवाय कधीच कोणाला हो बोलत नाही. आणि इथे त्या फक्त आवाज आणि तिचं जे वर्णन होतं ते ऐकूनच त्यांनी मनातल्या मनात निश्चय केला होता की मी लग्न करेन तर ह्याच मुलीशी लग्न करेन. बघा कसे किती ग्रेट असतील. म्हणजे कसली ही लव्ह स्टोरी आहे. न बघता कोणालाही प्रेम करणं म्हणजे खरंच खूप छान आहे. तुम्हाला कशी वाटली ही लव्ह स्टोरी? अजून ह्या लव्ह स्टोरीमध्ये बरंचसंच काही होणं बाकी आहे. तुम्हाला जर ह्याच्या पुढे ह्या लव्ह स्टोरीमध्ये काय झालं हे नक्की बघायचं असेल तर माझ्या नेक्स्ट पार्टसाठी वेट करा. तोपर्यंत गप्पा गोष्टी दीपाली चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूया आपण आपल्या नवीन ह्याच लव्ह स्टोरीच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.